Hello friends, our today's topic is application of UCM. आधीचे दोन आपण ऍप्लिकेशन्स पाहिले आहेत की व्हेकल ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. दुसरा जो आहे तो वेल ऑफ द डेथ हे ऍप्लिकेशन आपण पाहिलेले आहेत. आज जे आपण ऍप्लिकेशन पाहणार आहोत ते व्हेकल तिसरे ऍप्लिकेशन आहे व्हेकल ऑन बँक्ड रोड. आता बँक्ड रोड म्हणजे काय आहे वगैरे हे आपण पाहणारच आहोत व्यवस्थित. त्याचे डेरिव्हेशन वगैरे बरेच मोठं आहे. तर आता हे बँक्ड रोड म्हणजे काय आणि ते का गरजेचं आहे हे आपण आधी बघायचंय की व्हाय इट इज नेसेसरी. त्याच्यासाठी मी एक डेमो दाखवते तुम्हाला की बघा की ही अशी गाडी आहे आपली फोर व्हीलर आपली असते, ठीक आहे ना. की आपल्या ज्यावेळेला आपण जर साईडनं पाहिलं तर ही झाली फ्रंट, ही झाली बॅक, ठीक आहे. तर आपली फोर व्हीलर अशी पुढे चालले तर हा झाला इथे बघा, हा असा आपला हॉरिझॉन्टल कर्व रोड होईल, ठीक आहे. इथून कर्व असणार आहे पुढे. आता बँकिंग म्हणजे काय आहे की हे जे आपले रोडचे एजेस आहेत ते असे टिल्ट केलेले असतात, ठीक आहे. मग आता बघा इथे अँगल फॉर्म होते बघा. ही जी आता कर्व कुठल्या बाजूला असणार आहे, हे आतल्या बाजूला असेल लेफ्ट साईडला आणि इकडची आउटर एज असेल. तर आपला जो आहे की काय होणार की इथं अँगल तयार होतोय. सो अशा प्रकारे जो इथे अँगल तयार झालेला आहे असा टिल्टिंग ऑफ द रोड सरफेस इज कॉल्ड एज ए बँकिंग ऑफ द अँगल. आता प्रॉपरली आता हे बँकिंग ऑफ अँगल कशासाठी गरजेचं आहे ते आपण नीट बघूया. सो केव्हा केव्हा ह्याच्यावरती क्वेश्चन पण विचारला जातो, वाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी, की का गरजेचं आहे. तर त्याचं आन्सर इथं पुस्तकामध्ये जसं दिलेलं आहे तसं मी इथे सांगितले की व्हाईल टेकिंग अ टर्न ऑन अ हॉरिझॉन्टल रोड द फोर्स ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन Fs. बघा Fs हा आपला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतो. आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कुणाच्या मधला बिटवीन टायर्स अँड रोड. That force of static friction provide the necessary centripetal force which balances the centrifugal force. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जेव्हा आपली गाडी एखाद्या कर्व्ड हॉरिझॉन्टल रोडचं आपण डेरिव्हेशन आहे पाहिलं होतं बघा. तुम्हाला आठवण्यासाठी रिकॉल करण्यासाठी मी हे सांगते, ही डायग्राम बघा आठवते का. हे पहिलं ऍप्लिकेशन आपण पाहिलं होतं की आपलं व्हेकल जेव्हा हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवरनं जातं त्यावेळेला तिथे आपलं हे जे व्हेकल आहे हे व्हेकलचे टायर्स आणि हा रस्ता ह्यांचा जो सरफेस असतो तिथे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतो. दॅट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स विच बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स. हा पॉईंट आपण तिथे पाहिला होता. मग त्यावेळेला तिथे मॅक्झिमम स्पीडचाही फॉर्म्युला आपण बघितला होता की जो v इज इक्वल टू √RG ऑफ टॅन थिटा होता. पण प्रत्येक वेळेला हाच स्पीड आहे तो ऑप्टिमम नसतो, ती व्हॅल्यू आहे ती रिलायबल नसते. कारण केव्हा केव्हा काय होतं तर पाऊस पडतो त्यामुळे रस्ता ओला होतो किंवा आपले टायर्स आहेत ते गुळगुळीत होतात वापरून वेअर आणि टेअरमुळं. ह्या गोष्टींमुळं जो फ्रिक्शनल फोर्स इज हॅव्हिंग अप्पर लिमिट. बघा तो जो फ्रिक्शनल फोर्स असतो त्याला काहीतरी अप्पर लिमिट ऑल्सो इट्स म्हणजे कुणाची फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू इज युजली नॉट कॉन्स्टंट. कशामुळं तर पाऊस पडलाय, तेल पडलं, ऑइली झाला आहे रस्ता किंवा रफ रस्ता आहे तो गुळगुळीत झालेला काहीतरी कारणाने किंवा टायर्स आपले वापरून गुळगुळीत झाले. त्यामुळं हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कुणाच्या मधला आहे तर बिटवीन द रोड अँड द टायर्स, सरफेस ऑफ द रोड अँड द टायर. तो त्याची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट राहत नाही, ती चेंज होते. सो आता ते का तिथे रिझन पण दिलंय बिकॉज द रोड सरफेस इज नॉट युनिफॉर्म. केव्हा केव्हा असंही असतं. मग आता हा फ्रिक्शनल फोर्स आपला जर का त्याच्यामुळं अप्पर लिमिट आहे ती पण व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत नाही, आपला स्पीड आपण कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. मग त्या कारणामुळं दच इन रिअल लाईफ वी शुड नॉट डिपेंड अपॉन इट म्हणजे काय की ह्या जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याच्यावरती आपण डिपेंडंट राहू शकत नाही. हेन्स सरफेस ऑफ कर्व्ड रोड आर टिल्टेड विथ हॉरिझॉन्टल बाय सम अँगल थिटा. बघा
हा जो हॉरिझॉन्टल इथे आपला हॉरिझॉन्टल आहे ना रस्ता, हॉरिझॉन्टल सरफेस, तर तो जो रस्ता आहे तो काय केलेला आहे, हॉरिझॉन्टलशी तो रस्ता आपला असा टिल्ट केलेला असतो, त्यामुळे आपलं व्हेकल असं दिसणार. मग अशी मी डेमो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे हा जो अँगल फॉर्म झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर तो अँगल ऑफ बँकिंग. त्याला कुठलं लेटर वापरणार आहे, तर सम अँगल थिटा. अँगल ऑफ बँकिंग आहे तो थिटाने आपण नोटेशन्स वापरतो. सो दिस इज द नेसेसिटी ऑफ द बँकिंग ऑफ द रोड. का बँकिंग करायचं? आता हे बँकिंग ऑफ द रोड म्हणजे काय आहे, तर पुन्हा एकदा त्याची आपण व्यवस्थित डेफिनेशन पाहूया. द सर्फेसेस ऑफ द कर्व्ह रोड आर tilted with the horizontal with some angle theta. This is called as banking of road or the road is said to be banked. ही झाली व्यवस्थित डेफिनेशन. आता हा जो थिटा आहे रोड बँकिंगचा, हा थिटा, ह्याचं व्हॅल्यू पण आपल्याला काढता येते, ह्याचा फॉर्म्युला पण आहे, ह्याचं डेरिव्हेशन पण आहे, किंवा असं जेव्हा आपला रस्ता आहे तो टिल्ट केलेला आहे, बँकिंग केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. बघा इथे डायग्रामला खाली नाव सुद्धा दिलेलं आहे, व्हेकल ऑन बँक्ड रोड. तर ते डेरिव्हेशन डिराईव्ह करायला आपण आता सुरुवात करतोय की व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. बघा इथे डेरिव्हेशनला सुरुवात होते. तर पहिल्यांदा आपल्याला ही डायग्राम महत्वाची आहे की हा आपला बेसिकली हॉरिझॉन्टल सरफेस होता. आपला रोडचा सरफेस आहे तो आपण टिल्ट केलेला आहे, टिल्टेड विथ सम अँगल थिटा. आणि आपण जर मागून पाहिलं तर आपलं हे व्हेकल आहे किंवा गाडी आहे ती अशीच दिसते ना. हे टायर्स आहे ते रस्त्यावरती असे चिकटलेले असतात आणि हे आपली गाडी. मग आता अशा सिच्युएशन मध्ये आपलं जे व्हेकल आहे तिचं जे वेट म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते कुठल्या डायरेक्शनमध्ये, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतं. आणि नॉर्मल रिॲक्शन आहे ती कशी असते, तर हा जो रोड आहे ना रोडचा सरफेस त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होते. मग फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल कुठले कुठले आहेत, तर दोन फोर्सेस आहेत की वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड नॉर्मल रिॲक्शन n परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोड. हे झाले दोन फोर्सेस ऍक्टिंग ऑन अवर व्हेकल. मग द मोशन ऑफ द व्हेकल इज अलॉंग ए हॉरिझॉन्टल circle. The resultant force must be horizontal and directed towards the center of the track. म्हणजे जेव्हा आपला व्हेकल हॉरिझॉन्टल कर्ववरनं जात असतो त्यावेळेला रिझल्टंट फोर्स कसा असायला पाहिजे, मस्ट बी हॉरिझॉन्टल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ट्रॅक. Therefore, vertical force mg must be balance. बघा इथे तो बॅलन्स होणार आहे. आता तो बॅलन्स कसा होतोय बघा. आता आपली जी नॉर्मल रिॲक्शन आहे तिला आपण दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह केलंय. आपण 11th स्टँडर्डमध्ये व्हेक्टर्सच्या चॅप्टर्समध्ये किंवा तिथे रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर्स पाहिलेलं आहे. त्याचे रूल्स अप्लाय केल्यानंतर इथे आपला जो नॉर्मल रिॲक्शन आहे तिला आपण दोन कॉम्पोनंट, व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व्ह करू शकतो, करता येतं. व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो n cos ऑफ थिटा आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट n sin ऑफ थिटा आहे. हा थिटा बेसिक जॉमेट्री इथे अप्लाय केल्यानंतर हा थिटा अँगल इथे होतो. सो इथे जो आपला वेट mg आहे इज बॅलन्स्ड बाय द दिस कॉम्पोनंट n cos ऑफ थिटा. देअरफॉर vertical force mg must be balanced by mg. So the normal reaction n is resolved कुठला कुठला n cos ऑफ थिटा कसा आहे तर तो व्हर्टिकल विच बॅलन्सेस वेट mg अँड n sin थिटा कसा आहे अलॉंग हॉरिझॉन्टल दॅट बॅलन्सेस सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. मग दस इन मॅग्निट्यूड वाईज किंवा मॅग्निट्यूड वाईज जर आपण बघायला गेलं तर काय येणार आहे बघा, n cos ऑफ थिटा इज इक्वल टू mg अँड n sin ऑफ थिटा दॅट balances centrifugal force. Therefore, n sin of theta is equal to mr omega square is equal to mv square upon r. आता इथे बघा n sin theta divided by n cos theta, n कॅन्सल होणार आहे. tan theta is equal to काय येणार आहे v square upon rg. सो ह्याच्यावरून आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढता येऊ शकते. ज्यांचा मॅथ्स आहे त्यांना हे कळू शकतं आणि ज्यांचा मॅथ्स नाही त्यांच्यासाठी इथे बघा tan of theta is equal to
व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग थिटा जर आपल्याला काढायचं असेल तर हा फॉर्म्युला मॉडिफाय होतोय टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे बँकिंग ऑफ अँगल किंवा तो जो अँगल आहे तो डिग्रीमध्येच असतो. तो जर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि अशा बँक्ड रोडवरनं मोस्ट सेफ स्पीड आहे त्याचा फॉर्म्युला काय येतोय तर व्हीएस म्हणजे सेफ स्पीडसाठी व्ही सफिक्स एस वापरलेला आहे इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन ऑफ थिटा. हा फॉर्म्युला आपण मागे पाहिलेला आहे तरी पण इथं आलेला आहे. आर म्हणजे काय, जो आपला कर्व्ड रोड आहे त्याचा रेडियस आहे. जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि थिटा म्हणजे काय आहे, अँगल ऑफ बँकिंग. सो अशा बँक्ड रोडवरनं आपलं व्हेकल जात असेल तर त्याचा मोस्ट सेफ स्पीडची कॅल्क्युलेशन करायची असतील, त्याचा प्रॉब्लेम असेल, त्याचा फॉर्म्युला हा आहे व्हीएस इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन ऑफ थिटा. आणि हॉरिझॉन्टलचा आहे हा. आणि बँक रोडवरचा बघा इथे आहे की स्पीड लिमिट्स, मिनिमम स्पीड किती असेल पाहिजे आणि मॅक्झिमम किती स्पीड असेल पाहिजे. तर मिनिममसाठी अंडर रूट आर जी राउंड ब्रॅकेट टॅन ऑफ थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन ऑफ थिटा राउंड ब्रॅकेट कम्प्लीट. आणि मॅक्सिमम स्पीडसाठीचा फॉर्म्युला काय आहे बघा, अंडर रूट आर जी राउंड ब्रॅकेट टॅन थिटा इथं प्लस आहे प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन ऑफ थिटा. बघा मिनिममचं जेव्हा फॉर्म्युला आहे तिथे इथे साइन कुठली आहे मायनस आणि इथे कुठली साइन आहे प्लस. मॅक्झिमम साठीचा फॉर्म्युलामध्ये इथे प्लस साइन आहे आणि इथे मायनस साइन आहे. हे नीट लक्षात ठेवायचं आहे, हा डिफरन्स. आता ह्या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन, हा फॉर्म्युला कुठून आला, कसा आला, काय आला ते आपण पाहणारच आहोत. तर त्याच्यासाठी पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये सुद्धा डायग्राम आहेत, त्या मी इथेही काढलेल्या आहेत की 2 डायग्राम आहेत. ए फिगर एक जी आहे ती बँक्ड रोडचीच आहे पण कुणासाठी तर लोअर स्पीड लिमिटसाठी. आता ह्या डायग्राममध्ये नोटीस काय करायचं आहे, मग अशा डायग्राम सारखंच ओरिजिनल डायग्राम सारखंच वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शन, नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. नॉर्मल रिएक्शनला आपण एन कॉस थिटा एन साइन थिटा व्हर्टिकल कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व्ह केलाय. आता हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टू द सेंटर ऑफ मोशन आहे त्यामुळे तो सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स करतो. आता ह्या लोअर स्पीड लिमिटसाठी इथं हा जो टायर आहे आणि रोडचा सरफेस त्याच्यामधला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो इन द डायरेक्शन ऑफ द इन्क्लिनेशन. बघा एफ एस ची डायरेक्शन इकडे आहे त्यामुळं हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याचा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ एस कॉस थिटा आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ एस साइन ऑफ थिटा. मग त्याच्यासाठी इथं खाली आपल्या डेरिव्हेशनमध्ये आपण बघणार आहे. आणि ही जी दुसरी डायग्राम आहे ती बँक्ड रोडचीच आहे पण अप्पर लिमिट म्हणजे व्हीमॅक्ससाठीचा डायग्राममध्ये चेंज फक्त इथं आहे की हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याची डायरेक्शन इकडच्या डायरेक्शनमध्ये आहे अलॉंग द इन्क्लिनेशन. त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ एस कॉस थिटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ एस साइन ऑफ थिटा. मग इथे एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा एकाच डायरेक्शनमध्ये येतात. एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा अपोजिटमध्ये येतात. मग त्याच्यानुसार खाली आपण इक्वेशन्स पाहणार आहोत. तर डायग्राममध्ये काय काय आहे तर मी सांगितलंच आहे. आता बघा इफ द व्हेकल इज रनिंग एक्झॅक्टली at the speed Vs is equal to under root Rg tan theta, the forces acting on the vehicle are कुठल्या weight mg vertically downward, normal reaction perpendicular to the surface of the road. In practice vehicles never travel exactly with this speed. ह्या स्पीड नुसार प्रॅक्टिसमध्ये सगळे व्हेकल्स आपण कधीच व्यवस्थित गाडी चालवत नाही ना, स्पीडमध्ये आपल्याला चालवायची असते. अगदी वळण जरी आलं
कर्व जरी आला तरी स्पीडमध्ये आपल्याला जायची इच्छा असते. मग अशा वेळेला काय होतं किंवा काय करायचं, म्हणून त्याच्यावरती उपाय म्हणून बँकिंग शोधलेलं आहे की जर रोड आपला टिल्ट केला, रोडचा सरफेस टिल्ट केला, बँकिंग केलं तर आपण स्पीड मॅक्सिमम करू शकतो आणि आपलं व्हेकल आहे ते सेफली ड्राईव्ह करू शकतो. सो इन प्रॅक्टिस व्हेकल्स नेवर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दिस स्पीड. सो फॉर अदर स्पीड्स कॉम्पोनंट्स ऑफ द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, एफएस चे जे कॉम्पोनंट्स आहेत, हा स्टॅटिक फ्रिक्शन कोणाच्या मधला, बिटवीन द रोड अँड टायर्स, हेल्प टू सर्टन लिमिट्स, काही मर्यादेपर्यंत त्याचे कॉम्पोनंट आपल्याला हेल्प करतात. मग डेरिव्हेशन बघायचंय कुठल्या, लोअर स्पीडसाठी. म्हणजे कुठली डायग्रॅम, ही. त्याच्यामध्ये आपला एफएस बघा, त्याचे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट्स बघा कसे आहेत. मात्र डेरिव्हेशन मध्ये कुठले कुठले पॉइंट येणार आहेत बघा, की ह्या केससाठी काय घ्यायचंय बघा, लोअर आहे. सो V1 स्पीड इज लेस दॅन इक्वल टू √RG tan of θ, फिगर ए सांगितलेली आहे. n sin θ इज ग्रेटर दॅन सेंट्रिफ्युगल फोर्स. ह्या केसमध्ये n sin θ जो आहे बघा कुठं आहे, इज ग्रेटर दॅन, केस काय आहे, इज ग्रेटर दॅन सेंट्रिपेटल फोर्स. हा पॉइंट इथं आहे. एफएस इज डायरेक्टली अलॉंग द inclination of road. So figure A, Fs cos theta काय आहे, is parallel and opposite to n sin theta. बघा, Fs cos theta n sin theta ला पॅरलल आहे, ऑपोजिट आहे. मग तेच इथे सांगितलेलं आहे बघा, Fs cos theta is parallel and opposite to n sin of theta. आणि एफएस म्हणजे काय, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. These forces balance centrifugal force. So from the figure it can be seen mg is balanced by f sin theta and n cos theta. या दोन्हींना बघा mg आहे ते बॅलन्स झालेलं आहे, n cos theta आणि f sin theta. ठीक आहे. म्हणून therefore mg is equal to fs sin theta plus n cos of theta. So mv1 square upon r is equal to n sin theta minus fs cos of theta. आता हे कसं आलंय, तर इथे आपण म्हणलेलं आहे बघा, सेंट्रिपेटल फोर्स बघा इथे टुवर्ड सेंटर असतो आणि ते n sin theta आणि आपला f cos theta पॅरलल आहेत आणि दोघांना अपोजिट आहेत, त्यामुळे इथे f cos theta ला मायनस साइन आलेली आहे का. ठीक आहे. मग हा झाला इक्वेशन्स. मग आता हे जर आपण V1 साठी जर हा फॉर्म्युला सॉल्व्ह केला, कॅल्क्युलेशन्स केले, मॅथमॅटिकल स्टेप्स इथे टेक्स्टबुक मध्ये पण नाहीये दिलेल्या, ते जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला डायरेक्टली V मिनिमम किंवा V1 चा जो फॉर्म्युला आहे तो हा येतो. आता ह्या केसमध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला आणखीन एक फॉर्म्युला आहे, μs इंटू n. Fs इज इक्वल टू μs इंटू n. हा म्यू म्हणजे काय आहे, तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तो जर आपण यूज केला तर मिनिमम व्हेलॉसिटी किंवा मिनिमम स्पीडसाठीचा फॉर्म्युला काय येतोय, V मिनिमम इज इक्वल टू √RG राउंड ब्रॅकेट tan of θ मायनस μs अपॉन 1 प्लस μs tan of θ. ठीक आहे. मग आता ह्या केसमध्ये फॉर μs ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू tan of θ, in that case V min is equal to 0. This is the true for rough roads banked for small angles. स्मॉल अँगल साठी जर बँकिंग झालं असेल तर त्यांच्यासाठी ही कंडिशन ट्रू होते किंवा आपण ती फॉलो करू शकतो. त्याच्यानंतरचा बी कंडिशन किंवा बी फिगर कुठली आहे बघा, लोअर लिमिटसाठी किंवा लोअर स्पीड लिमिटसाठी आहे. आता ह्या केसमध्ये जो आपला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन आपण इकडे पण घेतली आहे. ठीक आहे. मग त्याचं डेरिव्हेशन आपण आता पाहायचं आहे. म्हणजे अप्पर लिमिट मॅक्सिमम स्पीड किती असू शकतो, त्याचा फॉर्म्युला काय असू शकतो. मग त्याच्यासाठी बघा काय कंडिशन घ्यायचे, V2 म्हणजे V मॅक्सिमम इज ग्रेटर दॅन √RG tan of θ. मग इन दिस केस n sin θ इज लेस दॅन सेंट्रिफ्युगल फोर्स.
म्हणून इथे हे इक्वेशन आहे बघा, हा सेंट्रिफ्युगल फोर्स असतो आपला. एन साइन थिटा इज लेस दॅन mv स्क्वेअर. तर फिगर बी तर मी दाखवली आहे, त्याच्यामध्ये एफएस आहे तो डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लिनेशन. ठीक आहे. सो हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ एफएस is fs cos of theta. It is parallel to n sin theta. Therefore, fs cos theta and n sin theta balance centrifugal force. Therefore, mv1 square upon r is equal to n sin theta plus fs cos theta. आता इथे प्लस साइन का आली आहे? कारण का बघा इथं दोन्ही सुद्धा अलॉंग असल्यामुळे दोन्ही ऍड होतात, n sin theta आणि fs cos theta. त्यामुळे इथे ऍडिशन होते आणि वेट mg जे आहे ते n cos theta मायनस fs sin theta. आणि हे दोन इक्वेशन जर पुन्हा v1 साठी म्हणजेच मॅक्सिमम स्पीड साठी सॉल्व्ह केले तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो, √rg राउंड ब्रॅकेट tan ऑफ थिटा प्लस μs डिवाइडेड बाय 1 मायनस μs tan ऑफ थिटा राउंड ब्रॅकेट कंप्लीट. हा फॉर्म्युला मिळाला. इफ μs इज इक्वल टू cot थिटा मॅक्सिमम स्पीड इन्फिनिटी असेल और इफ थिटा इज ग्रेटर दॅन इक्वल टू 45 डिग्री स्पीड किती असेल, इन्फिनिटी. ह्या झाल्या केसेस. किंवा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनच नाहीये, 0 असेल तर इन दॅट केस बघा दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये म्यूएसची व्हॅल्यू तुम्ही 0 घालून बघा, आपल्याला ऑप्टिमम स्पीडचा फॉर्म्युला मिळतो v इज इक्वल टू √rg tan ऑफ थिटा. हे झाल्या केसेस. अशा पद्धतीनं आपलं ऍप्लिकेशन ऑफ UCM त्याचं तिसरे ऍप्लिकेशन ह्याचं काय आहे, व्हेकल ऑन बँक्ड रोड, ते पूर्ण होत आहे. आणि त्याचे फॉर्म्युले डेरिव्हेशन तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरती थिअरी क्वेश्चन पण विचारतात आणि प्रॉब्लेम्स पण येतात. वेगळे वेगळे व्हेरियस फॉर्म्युलेज आहेत, कन्सेप्ट नीट लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यावर MCQ येतात, त्यामुळं नीट कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आणि डेरिव्हेशन होमवर्क काय असेल तर derive the expression for the velocities. Horizontal speed साठी, upper limit साठी, lower limit साठीचे velocityचे एक्सप्रेशन्स डिराईव्ह करायचे आहेत. हा होमवर्क आहे. आणि ही व्हिडिओ मोठी झाली आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.